वागदी येथे वन विभागाची धाड. 70 लाख रुपयांचे साग, सेसम, खैर जातीचे फर्निचरसाठी वापरण्यात येणारे लाकूड जप्त. धाड टाकणाऱ्या पथकावर राजेंद्र वसावे उर्फ राजू बाण यांच्याकडून कुऱ्हाडीने हल्ला. या हल्ल्यात वनरक्षक दीपक पाटील गंभीर जखमी. दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून माननीय विभागीय वन अधिकारी दक्षता तसेच नंदुरबार वन विभाग व नंदुरबार पोलीस यांनी संयुक्तपणे नंदुरबार रोयो वनक्षेत्रामधील मौजे वागदी येथे राजेंद्र प्रभाकर वसावे उर्फ राजू बाण यांच्याकडे धाड टाकण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर राजेंद्र प्रभाकर वसावे यांनी कुऱ्हाडीने वार करून वनरक्षक दीपक पाटील यांना गंभीर जखमी केले व मोठा धुडकूस घातला. त्यानंतर उपस्थित वन कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर इसमास व त्यांचे इतर 3 साथीदार यांना अटक केली. सदर इसम यांच्याकडे मोठ्या प्रमाणात साग, खैर, सेसम तयार फर्निचर, मोठ्या प्रमाणात फर्निचर तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, मोठे अवैध सुरू असलेले आरा मशीन इत्यादी सुमारे 7-8 वाहनात जमा करून जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत 50 लाख व वाहनाची 20 लाख अशी एकूण अंदाजित 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जमा केला. असे सदर कारवाई हे भारतीय वन अधिनियम 1927 प्रमाणे करण्यात आले. सदर कारवाई ही माननीय वनरक्षक धुळे, प्रादेशिक माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार, माननीय उपवन संरक्षक नंदुरबार, प्रादेशिक माननीय विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे, माननीय सहाय्यक वनरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार, चिंचपाडा, नवापूर, शहादा, धडगाव गस्ती पथक, शहादा, रोयो, सर्व वनक्षेत्र, सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, नंदुरबार उपनगर विसरवाडी पोलीस स्टेशन, इको बटालियनचे अधिकारी व जवान यांच्या उपस्थितीत यशस्वी कार्यवाही करण्यात आली. INDTV न्यूजसाठी निलेश गावित, नवापूर यांचा रिपोर्ट.